नमस्कार. बुद्ध पौर्णिमा स्पेशल आज आपण खीरपुरीची थाळी बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एका टोपामध्ये 1 लिटर दूध उकळत ठेवलं होतं आणि त्याला बऱ्यापैकी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तर आता दूध बऱ्यापैकी उकळत चाललेलं आहे. तर जवळपास 5 ते 7 मिनिटं झालेलं आहे. मंद आचेवर या दुधाला मी आटवून घेत आहे. आज आपण इथे शेवयाची खीर बनवून घेणार आहोत. त्यासाठी शेवया, त्याचप्रकारे बदामाचे तुकडे आणि वेलची घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. वेळ कमी असेल आणि झटपट थाळी बनवायची असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर एका स्टीलच्या टोपामध्ये 1 चमचाभर मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे. तूप छान वितळलं की यामध्ये आपण शेवया घालून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण आता सर्व शेवया घालून घेऊया आणि या शेवया छान अशा सोनेरी रंगावरती परतून घेणार आहोत. आता या शेवया आपण परतणार आहोत. या शेवयांसोबतच आपल्याला इथे बदामाचे तुकडे देखील घालून घ्यायचे आहेत. म्हणजे शेवयासोबत छान असे ते देखील परतले जातील. बुद्ध पौर्णिमेचं म्हणजेच वैशाखी पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे. या वैशाखी पौर्णिमेलाच तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली होती व याच पौर्णिमेच्या दिवशी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालं होतं. त्यामुळे ही पौर्णिमा विशेष म्हणून साजरी केली जाते आणि या पौर्णिमेला शक्यतो खीर बनवली जाते. मग ती तांदळाची असो की शेवयाची असो. तर आज आपण इथे शेवयाची खीर बनवून घेत आहोत. तर आता ह्या शेवया छान अशा सोनेरी रंगावरती आपण परतून घेतल्या की मग आपल्याला यामध्ये आटवून घेतलेलं दूध घालून घ्यायचंय. खीर छान अशी चविष्ट रुचकर बनण्यासाठी इथे आपल्याला आटवलेलं दूध घालायचं आहे. जर आटवलेलं दूध घालायचं नसेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी 2 चमचे मिल्क पावडर घालून देखील दूध घालू शकता. खीर अतिशय चविष्ट रुचकर बनते. तर आता मला जितकं हवं आहे तितकं दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता या खिरीमध्ये तुम्ही आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त देखील करू शकता. तर यामध्ये जवळपास मी अर्धी वाटी इतकी साखर घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया. सोबतच यामध्ये मी 5 ते 7 कुटलेली वेलची घालून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोड्याशा केशरचा वापर देखील करू शकता. एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता ही खीर शिजत ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया. आता टम्म अशी फुगलेली पुरी तुम्ही पाहिलीच असेल. तर ही पुरी बनवण्यासाठी इथे आपण कुठेही रव्याचा वापर करणार नाही आहोत किंवा सोड्याचा वापर देखील करणार नाही आहोत. फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण टम्म खुसखुशीत अशी पुरी बनवून घेणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये मी चाळणीमध्ये जवळपास मोठा बाउल भरून 1 ते 1.5 बाउल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय. कमी तेलकट, टम्म फुगलेल्या आणि खुसखुशीत पुऱ्या जर बनवायच्या असतील तर तुम्ही मैद्याचा, रव्याचा किंवा सोड्याचा वापर न करता फक्त गव्हाच्या पिठापासून टम्म, खुसखुशीत आणि कमी तेल पिणाऱ्या पुऱ्या बनवू शकता. त्यासाठी फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पीठ जितकं आपल्याला होईल तितकं आपल्याला दाटसर, घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ खूपच घट्ट असं मळून घेतलेलं आहे. थोडासा इथे मी तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे आणि आता याची आपल्याला आवडीनुसार छोटे-छोटे पुऱ्यांसाठी गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तर इतक्या आकाराचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत. तोपर्यंत आपण खीर पाहून घेऊया. आता खीर बऱ्यापैकी शिजलेली आहे. गॅस इथे आपण बंद करून घेणार आहोत आणि आता आपण पुरी बनवण्याची तयारी करून घेऊया. पोलपाटाला इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरच आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात. कुठेही कोरड्या पिठाचा वापर करायचा नाही. नाहीतर पुऱ्या तळत असताना कोरडं पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल पुन्हा आपल्याला खराब झाल्यासारखं दिसतं. तर आता या पुऱ्या मी बऱ्यापैकी आता लाटून घेणार आहे. पुऱ्या लाटत असताना जास्त आपल्याला पातळही लाटायच्या नाही आणि जास्त जाडसरही लाटायचे नाही. मध्यम आकाराच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. थोड्या थोड्या पुऱ्या लाटून मी लगेचच त्या तळून घेणार आहे. गरम तेलामध्ये ही पुरी आपण घालून घेणार आहोत. तेलामध्ये पुरी घातल्यानंतर थोडंसं आपल्याला त्यावरती झाऱ्याच्या सहाय्याने अशा प्रकारे दाबून तेल सोडून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंगावरती या पुऱ्या अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायच्यात. पाहू शकता मस्त टम्म अशी ही पुरी तळून तयार आहे. तर आता या पुऱ्या तयार करण्यासाठी आपल्याला कुठेही आपण यामध्ये रव्याचा वापर केलेला नाही, साखरेचा, गुळाचा वापर देखील केलेला नाही. तरी देखील खूप छान रंग आलेला आहे, खुसखुशीत होतात
या पुऱ्या आणि खूप वेळासाठी टम्म अशा फुगलेल्या राहतात. यासाठी फक्त एकच उपाय करायचा आहे. पीठ हे जितकं आपल्याला होईल तितकं घट्टसर आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा. मस्त खुसखुशीत टम्म फुगलेल्या आणि बराच वेळ फुगलेल्या या राहतात. आता आपण बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत. इथे मी 2 बटाटे बऱ्यापैकी अशा प्रकारे चिरून घेऊन पाण्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. या कढईतलं तेल थोडंसं कमी करून यामध्ये मी जिरं मोहरीची फोडणी घालून घेतलेली आहे. थोड्याशा हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या घालून घेतलेल्या आहेत. त्यामध्येच थोडीशी हळद देखील घालून घ्यायची आहे आणि पाऊण चमचाभर आलं, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण चिरून घेतलेल्या ज्या बटाट्याच्या फोडी होत्या त्या सर्व आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आणि कढीपत्ता इथे मी वरून घातलेला आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि यावर आता आपण झाकण ठेवून मंद आचेवरती ही बटाट्याची भाजी शिजवून घेणार आहोत. अगदी 5 ते 7च मिनिटांमध्ये मंद आचेवरती ही भाजी छान अशी शिजून तयार होते. झाकण ठेवलेलं आहे. गॅस इथे स्लो केलेला आहे आणि जवळपास 5 ते 6 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया आणि ही भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर बऱ्यापैकी आता हा बटाटा शिजत चाललेला आहे. यामध्ये आता मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया आणि आता बटाटा शिजल्यानंतर आपण उलटण्याच्या सहाय्यानेच ह्या बटाट्याच्या फोडी अशा प्रकारे आपण मोडून घेणार आहोत. म्हणजे छान असा बटाटा बारीक होतो. जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्याची भाजी अशा पद्धतीने देखील बनवू शकता. पण जास्त वेळ जर नसेल तर मी अशाच प्रकारे बटाट्याची भाजी बनवून घेते. आता ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तर कधी आपण कुकर जर लावला नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची भाजी नक्की बनवू शकता. खीर देखील आपली तयार झालेली आहे. तिला आपण एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता थाळी बनवून घेणार आहोत. तर मस्त अशी दाटसर खीर बनवून तयार आहे. चवीला अतिशय रुचकर अशी लागते. तर ताटामध्ये सुरुवातीला मी खीर ठेवून घेतलेली आहे. तिखट वरण ठेवून घेतलेलं आहे. बटाट्याची भाजी ठेवून घेतलेली आहे. सोबतच भात ठेवून घेतलेला आहे आणि यासोबतच आपल्याला खाण्यासाठी दही मिरची जी आपण बनवून घेतली होती ती देखील ठेवून घेतलेली आहे. याचा व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि मस्त टम्म फुगलेल्या या पुऱ्या आपण ठेवून घेणार आहोत. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.